मी आज पण अजितदादा सोबत आहे, काल पण मी दादा सोबत होतो, उद्याही मी दादा सोबतच असणार आहे. शेवटी मी दादा सोबत गेली 25 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम बघत आहे. पण मग शरद पवारांनी तुम्हाला असं काय कमी केलं? ते तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, दादाही त्यांना दैवत मानतायत. अशी काय वेळ आली होती? पहिल्याही शपथविधीला तुम्ही होतात, आत्ताही पक्ष सोडून जाण्याची वेळ का आली? सत्ता एवढी महत्वाची वाटली का? हे बघा, मी आता यापूर्वी सांगितलं की मी दादा सोबत आहे. मागच्या वेळेस मी माझी भूमिका स्पष्ट केली होती की दादा जिथं जातील तिथं मी त्यांच्यासोबत असणार आहे. शेवटी दादानी जो निर्णय घेतलाय, दादासोबत प्रफुल्लभाई पटेल होते, छगन भुजबळ आहेत, सुनील तटकरे आहेत, धनंजय मुंडे आहेत, हसन मुश्रीफ साहेब आहेत, आमच्यासारखे एकूण 40 आमदार आज दादासोबत आहेत. याचा अर्थ दादानी जो काही निर्णय घेतला असेल तो आमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी, जनतेसाठी, प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातील राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या हेतूने दादाने हा निर्णय घेतलेला आहे. यामधल्या काळामध्ये खरं तर जवळपास सगळ्यांनाच माहिती होतं की हे घडणार आहे. शरद पवारांनी तुम्हाला संपर्क साधला होता का? त्यांनी काही मनधरणी केली का? किंवा पक्षातल्या जे शरद पवारांच्या बाजूने आहेत त्यांनी सुद्धा काही प्रयत्न केले का? नाही, माझ्यासोबत तरी पवार साहेबांनी आणि त्यांच्या कुठल्या समर्थकांनी माझ्यासोबत कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट केला नाही किंवा संवाद साधण्याचाही प्रयत्न केलेला नाही. आता कसं बघता तुम्ही पुढची दिशा आहे? खरं तर दादांनी स्पष्ट केलेलं आहे की चिन्ह आणि पक्ष नाव सुद्धा त्यांच्याकडेच असणार आहे. तर तुमची लढाई शरद पवारांसोबत आहे का विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही पुढे जाणार? नाही, आम्ही शेवटी पवार साहेब हे आमच्यासाठी सर्वांसाठीच महाराष्ट्रासाठी मला दैवतच मानलेले. त्यांच्या विचाराच्या धारेवरतीच आज आम्ही पण पक्षात काम केलेले, इतका वर्ष काम केलेले, पुढेही याच विचारधारेवरती आम्ही काम करणार आहोत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सिंबॉल, मला असा विश्वास आहे एक आमदार म्हणून, आज दादाही असतील, छगन भुजबळ साहेब असतील, यांनी सर्वांनी स्पष्ट केलेले की घड्याळ चिन्ह हे आमच्याकडेच राहील, म्हणजेच आदरणीय दादांच्याकडेच ते राहील. त्यामुळं पुढील इलेक्शन हे आम्ही घड्याळ या चिन्हावरच लढणार आहोत. खरं तर मागील अनेक वर्षापासून आपण बघतोय ज्या निवडणुका झाल्या, काही निवडणुकांमध्ये तर भोसरी आणि चिंचवडमध्ये आपल्याकडे उमेदवार सुद्धा नव्हते. आता काय परिस्थिती असणार आहे? तिन्ही विधानसभा, खास करून लोकसभा मावळ जिथे पार्थ पवारचा पराभव झाला, आणि महापालिका जी सत्ता गेली, हे सगळेचे सगळे आपण मिळू शकलो असा विश्वास वाटतो का? हे बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आदरणीय दादांनी पिंपरी चिंचवड शहराचा विकास, चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलेले. दादांना पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे दादा नक्कीच पक्षाच्या हिताने शेवटी कुणालाही बाधा न पोचता ते निर्णय घेतील असं मला वाटतं. पण मग ह्या तिन्ही मतदारसंघांमध्ये आणि महापालिकेवर पुन्हा सत्ता राष्ट्रवादीची येईल? नक्कीच. मागच्या वेळेस ठीक आहे बाबा, नागरिकांनी आज आम्ही 15 वर्ष राज्य केले होते, 15 वर्ष शहराचा विकास केला होता, एक चेंजेस म्हणून 5 वर्ष दिली. पण तुम्ही आज बघताय आमच्या काळात झालेली कामं आणि आत्ताच्या काळात होत असलेली कामं, ह्याच्यामध्ये किती तफावत आहे. का उडाली होती मागच्या वेळेस आपल्याला उमेदवारांना? मागच्या वेळेसची परिस्थिती का उडवली होती? मागच्या वेळेस उमेदवारांना तिकीट दिली होती पवार साहेबांनी. दादांचा यावर इतका वर्षाचा अनुभव, दादांना इथल्या कार्यकर्त्यांची असलेली ओळख, आता जे काय उमेदवार देणार आहे त्याचा जो निर्णय घेणार आहे हे आदरणीय दादा घेतील. त्यामुळे मला वाटतं की दादांना सर्व माहीत असल्यामुळं राष्ट्रवादीची सत्ता नक्कीच पुन्हा आमच्या हातात येईल. खरं तर हे सगळं करत असताना तुमची एक वेगळी ओळख आहे, दादाच्या निकटवर्ती आहात तुम्ही, परंतु तरीही जे तुमचे सगळे समर्थक आहेत, जे तुमच्या बाजूने उभे असतात, ताकद वाढवण्याची गरज आहे. आणि दादा ती ताकद तुम्हाला देतील असा विश्वास वाटतो का? कारण की मधल्या काळामध्ये शपथविधीमध्ये तुमचं नाव येणं अपेक्षित होतं, पण ते आलेलं नाहीये. त्यामुळे नाराजी दिसते कार्यकर्त्यांमध्ये. आता काय अपेक्षा आहे? नाही, एक विश्वास असा आहे की दादा नक्कीच पक्षवाढीसाठी आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नक्कीच बळ आणि मला सपोर्ट करतील, असा माझा विश्वास आहे.